शकता। आणि मस्त अशी आपली डाळ पालक तयार झालेली आहे, पाहू शकता किती छान झाली या। आणि सर्वांनी पूर्ण रेसिपी पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपी आवडल्यास शेअर करा। सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मस्त असं पालक भाजीचे गरगट बनवणार आहे। इथे पाहू शकता गावाकडनं आलेला पालक आहे आणि मस्त आईने असाच आपल्याला खुडून पाठवलेला आहे। ह्याला काही मी निसला वगैरे नाही, निसूनच आलाय। आणि इथं मी 2-3 कांड्या लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत। आता हा पालक आपण छान धुवून घेऊया। छान अशी आता आपण गरगटी पालक बनवणार आहे, त्यासाठी मी इथं पातेलं ठेवलेलं आहे। तुम्ही कुकरला पण शिजवू शकता। आणि ही छान पालक कापून घेतलेली आहे मस्त अशी 2 जुड्या। आणि आता आपण ही या पातेल्यात घालून घेऊया शिजण्यासाठी। आणि कुकरला शिजवू शकता, पण मी अशी उघडीच शिजवणार आहे, ज्यामुळे तिचा कलर काळा पडत नाही। त्याच्यासाठी कुकरला शिजवली तर थोडीशी काळपट पडती। हे पाहू शकता, मी हे सगळं आधी टाकून घेते। आणि सोबतच आता ही जी डाळ आहे, ही डाळ आणि शेंगदाणे आहेत, हे पण आपण ह्याच्यावरती घालून घेऊया। हे आधी भिजत घालायचे 1 तासभर अगोदर। आणि जर भिजवायला वेळ नाही भेटला तर तुम्ही हे शिजवून घेऊ शकता कुकरला। हे पाहू शकता मी हे छान भिजवून घेतलेलं आहे। आता हे पण आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि हे शिजवून घेऊया। थोडंसं मीठ पण टाकते मी याला शिजताना, थोडंसंच टाकते, जास्त नाही। आणि आता हे हलवून घ्यायचं आपल्याला। छान अशी आपली पालक शिजलेली आहे, ते पाहू शकता। आणि किती ग्रीन कलर दिसतोय याचा एकदम। थोडंसं मीठ टाकलंय आपण आणि अशीच उघडी शिजवली तर एकदम कलरला अशी एकदम छान दिसते। आता आपण फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी मी इथं खूप सारा लसूण, हिरव्या मिरच्या, जिरं मोहरं, लाल तिखट आणि इथं चिंच आणि गूळ छान भिजत घातलेलं आहे। आणि थोडंसं आपण हे भाजीला असं ह्याने मॅश करून घेऊया, म्हणजे जे शेंगदाणे आणि डाळ जी आहे त्याचे थोडे थोडे तुकडे पण होतील। हे पाहू शकता मी असं ह्याला पूर्ण थोडंसं मॅश करून घेते। आता आपलं फोडणीसाठी तेल छान तापलेलं आहे, त्यात मी आता थोडंसं मोहरी आणि थोडीशी जिरे टाकत आहे तडतडायसाठी। हे छान फ्राय झालेलं आहे, पाहू शकता किती मस्त असं। ही मिरची पण फ्राय झाली आणि मिरच्या तिखट नसतात। तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आणि 1 चमचा लाल तिखट, अजून 1 चमचा टाकते लाल तिखट, कारण आपण 2 जुडी पालक घेतलेली आहे, पाहू शकता। आणि हे छान याच्यात फ्राय करून घ्यायचं आपल्याला। आणि 1 चमचा बेसन पीठ, मोठा बेसन पीठ पण टाकायला लागतं, कारण हे जे आहे हे आपण असंच त्याला दळलेलं आहे, मिक्सरला बारीक नाही केलेलं, तर एकजीव होण्यासाठी। आणि हे बेसन पण छान आपल्याला ह्याच्यात तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे, पाहू शकता। आणि हे जे चिंच गुळाचं पाणी आहे हे छान मी आता हे चोळून नंतर हे पाणी ह्याच्यात टाकते। अगोदर आपण आता त्याच्यामध्ये हे टाकून घेऊया पालक, पाहू शकता। आणि किती छान पालक दिसतोय, एकदम ग्रीन ग्रीन। आणि पालक खायला पण खूप छान आहे। रोज सुकी भाजी खाऊन कंटाळा आला तर आपण अशी पण भाजी करून खाऊ शकतो, हे पाहू शकता। आणि आता ही जास्त पातळ पण चांगली लागत नाही आणि जास्त घट्ट पण नाही। ह्यात आपण अजून 1-2 ग्लास पाणी टाकणार आहे आणि हे छान एकजीव करून घेऊया। आता हेच पातेल्यातलं धुवून पाणी टाकते मी थोडंसं ह्याच्यात भाजीला। आणि जे आपण बेसन टाकलेलं आहे त्यामुळे हे छान मिळून येणार आहे। आता हे आपण चिंच गुळाचं पाणी काढून घेतलेलं आहे, हे पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया। हा सॉस बनवला आहे, इथे पाहू शकता चिंच आणि गुळ आपण हे केलेला। हा जो गुळाचा खडा आहे हा पण आपण भाजीत टाकूया। आणि आता ही भाजी छान रटरट आपल्याला शिजवून घ्यायची। खूप छान लागतं असं गरगट। कोण कोण करतं नक्की सांगा आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आणि आता आपली पालकची भाजी तयार झालेली आहे।